नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. या शीर्षकाकडे बघितल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं मला काय म्हणायचं आहे. खासदार शेवाळेंचं लफडं आणि शिवसेनेसाठी लाकडं. हो, खासदार शेवाळेंचं लफडं नावाचं प्रकरण शिवसेनेसाठी लाकडं न ठरो एवढीच सदिच्छा व्यक्त करता येऊ शकेल. मंडळी, आदित्य ठाकरेंच्या वरती सध्या नको नको ते आरोप सुरू आहेत. म्हणजे ज्या ज्या विषयात आदित्य ठाकरे अडकतायत ते विषय खूपच गंभीर आहेत असं समोर येत आहे. लोक मला विचारतात की एवढे विषय समोर येत आहेत, आताचं सरकार काहीच का करत नाही. अर्थात याचं उत्तर सरकारला द्यायचं आहे की अजून तरी सरकार काहीच का करत नाही. कारण आदित्य ठाकरे आणि ठाकरे परिवाराच्या संपत्तीबाबत एक याचिका गौरी भिडे नामक तरुणीने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. आणि या याचिकेसोबतच काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आदित्य ठाकरेंचं उत्पन्न नेमकं कोणतं, आदित्य ठाकरे यांचा व्यवसाय नेमका कोणता, त्यातून त्यांना उत्पन्न कसं होतं आहे, हे असे अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. दुसरा मुद्दा आदित्य ठाकरेंच्या मागं लागतोय तो दिशा प्रकरणाचा. या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा सहभाग होता का, आणि दिशाच्या मृत्यूसोबत सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचा सहभाग होता का, असे प्रश्न विचारले जात आहेतच. आणि या प्रश्नासोबत आणखी एक भर पडली आहे, ते म्हणजे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपल्याच लफड्यासंबंधीच्या चर्चेबाबत त्यांनी सगळाच खुलासा केला आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत एका महिलेचे प्रेमसंबंध होते आणि त्या महिलेनं काही व्हिडिओ, काही फोटोज सोशल मीडियावरती पोस्ट केलेले आहेत. अर्थात या सगळ्या प्रकाराबाबत वकील चित्रा साळुंके यांच्या मार्फत मुंबईतल्या न्यायालयामध्ये त्यांच्यावरती IT ऍक्ट अंतर्गत 499, 500, 501 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अर्थात शेवाळेंच्या बाबत जी महिला सातत्याने पोस्ट करते आहे, तिचा पत्ता, तिचा ठाव ठिकाणा अजून मुंबई पोलिसांना मिळून आलेला नाहीये. म्हणजे आरोप केलेली, गुन्हा दाखल असलेली महिला अजून तरी उपलब्ध नाही असं कळत आहे. एकूणच राहुल शेवाळेंचे व्हिडिओ, पोस्ट हे सगळं बघितल्यावरती प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते. नव्हे, आजकालच्या जगात खात्री होते की राहुल शेवाळेंचं असं कोणतं प्रकरण असू शकेल का, मग फोटो व्हिडिओ कुठून येतात. पण याआधीच राहुल शेवाळेंनी याबाबत मुंबई पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. कुर्ला न्यायालयामध्ये ही केस चालू आहे. त्यावरून राहुल शेवाळेंच्या या प्रकरणामध्ये संशयाला जागा निर्माण राहते. हे खरंच आहे की केलं गेलेलं आहे? कारण स्वतः राहुल शेवाळे यांनी या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. मग हे व्हिडिओ खरे की खोटे याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं. राहुल शेवाळे स्वतःच फॉरेन्सिक टेस्ट करून घेत आहेत. राहुल शेवाळे स्वतःच आपली केस दाखल करतायत. हे प्रकरण एवढ्यावर थांबणारं नाहीये. तुम्हाला आठवत असेल इंदोरचं प्रकरण. इंदोरच्या प्रकरणामध्ये असाच हनी ट्रॅप केला गेलेला होता. सुंदर, आकर्षक महिलांनी एखाद्या पुरुषाची, एखाद्या राजकीय नेत्याची, अधिकाऱ्याची ओळख वाढवणे, संबंध प्रस्थापित करणे, मग ते संबंध व्यावहारिक असतील, बोलण्यातून असतील की शारीरिक असतील, असे संबंध प्रस्थापित करणे, त्यातून स्वतःचा किंवा ज्यांनी नियुक्त केला आहे अशांचा लाभ करून देणे, या स्वरूपाचा इंदोर हनी ट्रॅप प्रकार मागच्या काळामध्ये उघडकीला आला होता. पाकिस्तानी एजंट्स अशा स्वरूपाचा हनी ट्रॅप वापरतात हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. आणि राहुल शेवाळे इथेच खरा आक्षेप घेत आहेत. आणि याच आक्षेपाशी संबंध पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवाशी म्हणजे आदित्य ठाकरेशी जोडला जातो आहे. एकीकडं राहुल शेवाळे यांचं लग्न आम्ही वाचवलं असा दावा आदित्य करतायत, तर दुसरीकडे माझं लग्न तुम्ही वाचवलं नाही, उलट माझं लग्न संसार मोडावा यासाठी व्यवस्था केली असा आरोप राहुल शेवाळे करतायत. खरं तर मला कोणाच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये हे लफडं आहे की नाही यावर पडायचं नाहीये. त्याची अंबटपणानं चौकशी देखील करायची नाहीये. पण राहुल शेवाळे जी मागणी करतायत ती फार भयंकर आहे. राहुल शेवाळे जे वास्तव समोर आणतायत तेही फार भयंकर आहे.
या प्रेस कॉन्फरन्समध्ये शेवाळेंनी 2-3 ऑडिओ क्लिप देखील ऐकवल्या आणि काही फोटो पुरावेच्या स्वरूपात देखील लोकांच्या समोर, पत्रकारांच्या समोर सादर केलेले आहेत. इथे पुन्हा एकदा आदित्य ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून राहुल शेवाळेंचं लफडं हे शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंसाठी, पक्षासाठी लाकडं न ठरवत म्हणजे मिळवली. आता बघा यात काय गंभीर आहे. म्हणजे एकीकडं त्यांच्या उत्पन्नावरून आदित्य ठाकरे संशयाच्या घेऱ्यामध्ये आहेत, दुसरीकडं दिशा प्रकरणामध्ये ते संशयाच्या घेऱ्यामध्ये आहेत, सुशांत सिंग प्रकरणामध्ये ते संशयाच्या घेऱ्यामध्ये आहेत. आणि या सगळ्या स्थितीमध्ये आदित्य ठाकरेंच्या वरती पाकिस्तानी एजंटांशी सूचक आरोप राहुल शेवाळे करतायत. अर्थात काही युट्यूबर्सनी राहुल शेवाळेंच्या प्रकरणामध्ये आणखी काही 2-3 प्रकरणं जोडत गॉसिपिंगचा मसाला सादर केलेला आहे. म्हणजे राहुल शेवाळे मुळातच कसे श्रीलंपट आहेत वगैरे वगैरे हे सगळं दाखवण्याचा तो प्रयत्न होता. आणि प्रत्येक वेळी ठाकरे परिवाराने कसं त्यांना वाचवलं हे देखील गॉसिप सम्राटांनी त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला त्या गॉसिपिंगच्या मध्ये जायचं नाहीये, कारण प्रत्येकाचं खाजगी आयुष्य असतं. आणि संदीप खरेंची ती कविता मला कायम आठवत राहते. म्हणजे ती कविता मी कायम सांगत राहतो. ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही, नीती तत्वे फसवी गणिते दूर बरी, रक्तातील आदिम जिण्याची ओळखली. या ओळीत ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही, या ओळी मला राजकारणात तंतोतंत लागू झाल्यासारखं वाटतं. म्हणजे कुठल्या तरी निसरड्या क्षणी एखादा व्यक्ती इकडे तिकडे जाऊ शकतो. कदाचित मी दावा करत नाहीये, कदाचित राहुल शेवाळेंच्या आयुष्यातही असं घडलं असेल. इंदोर सारखा हनी ट्रॅपचा प्रकार देखील असू शकेल. तिथे ओळखीत घेणे, ओळख वाढवणे आणि मग बाकी काही गोष्टी करून घेणे हा देखील प्रकार असू शकतो. कदाचित शेवाळे वेळीच शहाणे झाले असावेत, हाही प्रकार असू शकतो. अर्थात शेवाळे या समग्र प्रकरणालाच एक बनाव असं सांगतात. असो, पण शेवाळेंनी जी माहिती सांगितली आहे ना ती फार भयंकर आहे. या सगळ्या माहितीमध्ये त्यांनी जो कॉल ऐकवलाय वकिलाच्या मधला आणि एका माणसाच्या मधला, तो फार भयंकर आहे. यात तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांचा उल्लेख सातत्यानं येतोय. म्हणजे या प्रकरणामध्ये त्या महिलेला या सगळ्या प्रकाराशी उद्युक्त करणारी व्यक्ती नवाब मलिक होती का, हा सुद्धा प्रश्न खूप मोठा आहे. नवाब मलिकांनी जेव्हा फडणवीसांच्या वरती आरोप केले होते तेव्हा फडणवीसांनी नवाब मलिकांची सगळी कुंडलीच बाहेर काढली होती. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या व्यक्तीशी, आरोपीशी नव्हे, गुन्हेगाराशी, सिद्ध झालेल्या गुन्हेगाराशी नवाब मलिकांचे आर्थिक संबंध होते, व्यवहार होते, हे देखील आपण स्पष्टपणे बघितलेलं आहे. जे नवाब मलिक आर्थिक व्यवहार आरोपीशी करतात, गुन्हेगारांशी करतात, त्याच नवाब मलिकांचा संबंध पुन्हा या प्रकरणात शेवाळेंच्या प्रकरणामध्ये येतो. आणि नवाब मलिकांना मला कुर्ल्याला जायचं आहे, मुझे कुर्ला भी जाना है, नवाब मलिक से मेरी बात हो गई है, आणि या सगळ्या प्रकरणात तो माणूस सांगतोय की हे त्या स्त्रीलाच अडचणीचं ठरणार आहे. आता ही सगळी व्हॉइस क्लिप प्रेस कॉन्फरन्स मधली ऐकल्यानंतर मी तुम्हाला ती ऐकवत बसणार नाहीये, त्यातला सारांश सांगतोय. नवाब मलिकांचा येत असलेला संबंध हा पुन्हा गुन्हेगारी जगताकडे बोट दाखवतो. एवढ्यावर हे थांबत नाहीये. या महिलेच्या संपर्कामध्ये एक पाकिस्तानी ग्रुप असल्याचा आरोप राहुल शेवाळे करतायत. फराह आणि रशीद या माणसांचा उल्लेख ते करतायत. हे फराह आणि रशीद दाऊद गँगशी संबंधित आहेत असंही बोललं जात आहे. एक जावेद नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करतायत. या जावेदचे सगळे कसे संबंध आहेत अंडरवर्ल्डशी हे देखील ते पुराव्यानिशी दाखवतायत. अर्थात ही महिला फराह नावाच्या स्त्रीसोबत कराचीला देखील जाऊन आली होती याचे पुराव्यासहितचे दाखले राहुल शेवाळे आपल्याला देत आहेत. आणि या सगळ्याच्या मागे युवा सेना प्रमुख असल्याचा देखील राहुल शेवाळेंचा आरोप आहे. युवा सेना प्रमुख म्हणजे पुन्हा त्यांचे AU. आता इथेही जेव्हा पाकिस्तानी कनेक्शन्स येऊ लागतात, जेव्हा दाऊदशी कनेक्शन्स येऊ लागतात, तेव्हा मात्र या सगळ्या प्रकारावरती एक संशयाचं दाट धुकं तयार होतं. म्हणजे एक तर ती जी महिला कोणी शेवाळेंच्या वरती आरोप करते आहे, त्या महिलेच्याकडून जे काही अकाउंट चालवले जातात सोशल मीडियावरचे, त्या अकाउंटच्या फॉलोअरची संख्या तपासल्यावरती मॅक्झिमम फॉलोअर हे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत हे देखील समोर येतं आहे. म्हणजे अकाउंट तयार करायचं, आपल्याच व्यक्तींना फॉलोअर करायचं, त्यावरून पोस्ट करायच्या आणि मग बदनामीला सुरुवात करायची. आता एक गोष्ट महत्वाची, खूप महत्वाची,
राहुल शेवाळे यांचं बंड या महिन्यातल्या जून नंतर आहे. क्लिअर? जुलैपासून या बंडाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जुलै नंतरच राहुल शेवाळे दाखल झालेले आहेत शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेनामध्ये. आणि प्रकरण त्या आधीच आहे, हे त्या आधी समोर आलेलं आहे. यावेळी राहुल शेवाळे शिवसेनेचे एकनिष्ठ खासदार होते. आपल्याच खासदाराचं लफडं समोर आणण्यासाठी केले गेलेले प्रयत्न हे जरा आश्चर्यकारक आहेत. म्हणजे मुंबईत कोणी प्रभावशाली होत असेल तर त्याचं खच्चीकरण करण्याची शिवसेनेची नीती जुनीच आहे. म्हणजे अगदी आनंद दिघेंचं खच्चीकरण कसं करण्यात आलं हे देखील आपण अनुभवलेलं आहे. एकनाथ शिंदेच्या सोबत शिवसेना कशी वागली हे देखील आपण बघितलेलं आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री लोकसभा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या मेळाव्यातून अपमानास्पद पद्धतीनं कसं बाहेर जावं लागलं हे देखील आपण बघितलेलं आहे. मग राहुल शेवाळेंसोबत शिवसेना वेगळं काय करते? मुंबईवर आपलंच राज्य असलं पाहिजे, अख्खी मुंबई पे राज करेगा, हे जे वाक्य, ही जी भावना या ठाकरे परिवाराच्या मनामध्ये आहे, त्यातूनच तर आपल्याच पक्षातील नेत्यांना संपविण्याचा चंग शिवसेनेच्या प्रमुखाच्या घरातून म्हणजे मातोश्रीतून चालतोय का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडल्याशिवाय राहत नाही. अगदी उद्धव ठाकरे यांच्यासाठी राज ठाकरेंना देखील बाहेर काढायला कमी केलं गेलं नाही. राज ठाकरे बाहेर जातील याची व्यवस्था बघितली गेली. म्हणजे मुंबईत आमचाच शब्द अंतिम, बाकी कोणीही त्यात असणार नाही, सगळे लाईनीतले सरदार, ही जी औरंगजेबी मनोवृत्ती आहे ती उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये आहे का? म्हणजे उद्या आदित्यच्या मार्गातील सगळेच काटे दूर करायचे म्हणून राहुल शेवाळेंना या प्रकरणामध्ये गुंतवलं गेलं का, असा प्रश्न पडायला देखील जागा आहे. बाकी राजकारण जे काही असेल ते असो, पण यामध्ये पाकिस्तानी कनेक्शन्स आणि दाऊदचे कनेक्शन्स आल्यामुळं यात अजूनच गंभीर वळण आलेलं आहे. आणि याचमुळं कदाचित ज्या बदल घडलेत त्यात बघा, याचमुळं कदाचित आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हणजे शिव बाठाने आपला रोख बदललेला आहे. म्हणजे अचानकच शिंदे सेनेतल्या मंत्र्यांवरती आरोप व्हायला लागलेत. राहुल शेवाळेंचं प्रकरण मागं पडलंय. आता मग अब्दुल सत्तारांच्या वरती काढा, शंभूराजे देसाईंचं एक तांत्रिक प्रकरण काढा, असे सगळे विषय आता होऊ लागलेले आहेत. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये एक तर शिवसेनेत असलेल्या आणि आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये असलेल्या लोकांच्या बाबत संभ्रम निर्माण करायचा, ही गोष्ट देवेंद्र फडणवीस घडवून आणतायत असं वातावरण तयार करायचं आणि इकडून जमत नाही म्हणून या बाजूनी बदनाम करायचं, हे एक मोठं षडयंत्र आहे का, याचा विचार करण्याची देखील वेळ आलेली आहे. म्हणूनच राहुल शेवाळेंचं कथित लफडं हे शिवसेनेसाठी लाकडं न ठरो, एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.